केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली। मंत्रिमंडळाच्या निर्णयावर दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। राजधानी दिल्लीतील मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीनंतर घडामोडींना वेग। पहलगाम हल्ल्यानंतर एनआयए कडून 3D मॅपिंग सुरू। दहशतवाद्यांचा इस्केप रूट उघड होण्याची शक्यता। एनआयएची टीम पहलगाम हल्ल्याच्या घटनास्थळी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मोठा खुलासा। डेट ड्रॉप पॉलिसीद्वारे रचलं पहलगाम हल्ल्याचं षडयंत्र। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टूल किट कनेक्शन उघड। पुढच्या 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला। पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारचा दावा। मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद। आयपीएस देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त। विवेक फणसाळकरांच्या सेवानिवृत्तीनंतर देवेन भारतींची नियुक्ती। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ। राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, मात्र शरद पवारांना अद्याप निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती। एकत्र येत असतील तर चांगलंच आहे, मात्र याबाबत बोलण्याचा आजचा प्रसंग नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान। पुण्यातील बीजे मेडिकल महाविद्यालय रॅगिंग प्रकरणी मंत्रालयातून ससूनला कारवाईसाठी सूचना। ससूनच्या अधिष्ठातांनी घेतली अँटी रॅगिंग समितीची बैठक। 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई। नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमधून आरोपीने ठोकली धूम। पोलिसांच्या गाडीतून उतरल्यानंतर आरोपी पळाला। आरोपीच्या पलायनाची दृश्य सीसीटीव्हीत कैद।